नमस्कार, मी वैशालीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आणि आज आपण बनवत आहोत मऊ लुसलुशीत मेथीचा पराठा. हिवाळा आहे, भरपूर प्रमाणात हिरवीगार मेथी बाजारामध्ये उपलब्ध आहे आणि स्वस्तसुद्धा आहे. हिवाळ्यामध्ये मेथी खाणे शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे, तर आपण मेथीपासून वेगवेगळे पदार्थ बनवत असतो. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर असे हे चमचमीत आणि मऊसूत थालीपीठ तयार करण्यासाठी इथे आपण घेतलेली आहे 2 कप स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली मेथी. मेथी शक्यतोवर कोवळी वापरायची. जर जाडवाली मेथी असेल तर ती थोडी कडवट लागते. त्यानंतर इथे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक आकारामध्ये कापून घेतला आणि 2 हिरव्या मिरच्यासुद्धा बारीक आकारामध्ये कट करून घेतल्या. आता हे सगळं आपल्याला एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे भरपूर सारे तीळ. हिवाळ्यामध्ये तीळ खाणे खूप चांगलं असतं. तिळामुळे शरीराला ऊर्जा तर मिळतेच, परंतु त्यामध्ये कॅल्शियमसुद्धा भरपूर प्रमाणात असतं आणि तिळामुळे थालीपीठं खायला तर अतिशय अप्रतिम लागतात. त्यानंतर आपण त्यामध्ये घालून घेऊ 1 चमचा भरून ओवा. आणि ओवासुद्धा आपल्या शरीराला गरमी देतो. 1 चमचा भरून ओवा हातावरती असा चोळून घालायचा, म्हणजे त्याचा फ्लेवर थालीपीठामध्ये खूप छान लागतो. त्यानंतर अर्धा चमचा भरून लाल तिखट, अर्धा चमचा भरून हळद, अंदाजे 1 चमचा भरून मीठ घालून आपण हे सगळं हाताच्या साहाय्याने मिक्स करून घेऊ. यामध्ये कुठलेही जास्तीचे मसाले वापरायचे नाही. अगदी साधे थालीपीठं खायला खूप छान लागतात. आता हे सगळं हाताच्या साहाय्याने मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि तुम्ही बघू शकता याला हलकंसं पाणी सुटलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे. 2 कप मेथी होती तर मी इथे 2 कप भरूनच गव्हाचं पीठ घालून घेतलं. 2 चमचे भरून चण्याचं पीठ घालून घ्यायचं, म्हणजे आपले थालीपीठं खायला खमंग लागतात. आणि हे सगळं एकदा परत हाताच्या साहाय्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि त्यामध्ये आता थोडं थोडं करत पाणी घालून घट्ट डो तयार करून घ्यायचा. इथे आपला हा डो तयार करून झालेला आहे आणि छान घट्ट मी तयार करून घेतला. आता यावरती झाकण ठेवून आपण हा 10 मिनटं असाच राहू देऊ. 10 मिनटं झालेले आहेत आणि आपला हा गोळा छान सेट झालेला आहे. आता यावरती 1 चमचा भरून तेल घालून घ्यायचं आणि हलक्या हाताने हा गोळा इथे आपल्याला मळून घ्यायचा आहे. हाताला कोरडं पीठ घेऊन चपाती लाटण्यासाठी जेवढा आपण गोळा घेतो ना, तेवढा गोळा घेऊन हातावरती व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे छान गोल करून घ्यायचा आणि त्यानंतर हा गोळा आपल्याला कोरड्या पिठामध्ये बुडवून घ्यायचा आहे. पीठ सगळीकडे एकसारखं लागलं की पोळपाट घेऊन त्यावरती हा गोळा ठेवून लाटण्याच्या साहाय्याने लाटून घ्यायचं आहे. वाटलं तर वरून आणखी आपण थोडंसं पीठ घालून घ्यायचं आणि छान पातळ असा हा पराठा आपण लाटून घ्यायचा आहे. आता व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे जर पराठा तुमचा फाटत असेल, म्हणजे फाटतोच, तर थोडंसं हाताने अशा त्याच्या कडा दाबून घ्यायच्या आणि लाटून घ्यायचा. आणि हे बघा इथे छान गोल आकाराचा आणि अजिबात न फाटलेला मेथीचा पराठा लाटून झालेला आहे. हा पराठा आपल्याला भाजून घ्यायचा आहे, तर त्यासाठी आपण गॅसवरती एक तवा ठेवून घेतला आणि तवा मध्यम तापला की त्यावरती हा लाटून घेतलेला पराठा घालून घ्यायचा. पराठा वरच्या साईडनी हलकासा कोरडा झाला की सराट्याच्या साहाय्याने पलटवून घ्यायचा आणि 2 मिनटं मीडियम फ्लेमवरती हा पराठा भाजून घ्यायचा. त्यानंतर परत पराठा सराट्याच्या साहाय्याने परतवून घ्यायचा आणि साईडनी 1 चमचा भरून तेल घालून घ्यायचं. तसंच वरूनसुद्धा 1 चमचा भरून तेल घालून घ्यायचं आणि मस्त डॉट पडेपर्यंत खरपूस आपल्याला हे थालीपीठ किंवा पराठा भाजून घ्यायचं आहे. आणि बघा छान डॉट्स आपल्या या पराठ्याला पडलेले आहेत. खमंग असा पराठा इथे तयार झालेला आहे. असं हा तयार पराठा आपण अलटी-पलटी करून भाजून घ्यायचा आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा. पहिला पराठा भाजत असतानाच मी इथे दुसरा पराठासुद्धा लाटून घेतला आणि तो पराठा आता आपण यावरती घालून पहिल्याप्रमाणेच हा पराठासुद्धा आपण खमंग भाजून घ्यायचा. आणि हे बघा हा दुसरा पराठासुद्धा छान खमंग भाजला गेलेला आहे. असा हा तयार पराठा आपण त्याच प्लेटमध्ये काढून घ्यायचा. अशाच प्रकारे आता इथे आपण सर्व थालीपीठे तयार करून घेऊ. आणि हे बघा इथे आपले हे संपूर्ण पराठे तयार करून झालेले आहेत. असा हा हेल्दी पराठा तुम्ही लोणच्यासोबत खाऊ शकता. गोड दह्यासोबत तर खायला अतिशय अप्रतिम लागतो. आणि तुम्ही याचा सॉफ्टनेस बघा, अतिशय सॉफ्ट असे हे पराठे इथे तयार होतात. आणि जर तुम्हाला तेल घालायचं नसेल, बिना तेलाचे करायचं असेल, तर अगदी आपण ज्याप्रमाणे चपाती करतो ना, अगदी तसेच हे पराठे भाजून घ्यायचे. तर तुम्हाला माझी आजची ही मेथीच्या पराठ्यांची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, भरपूर शेअर करा आणि वैशालीच रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा.
चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच मस्तशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.